2024 मध्ये कॉटन व्हरायटी म्हणजे कापसाचे कोणते वाण आपल्याला भरघोस उत्पादन मिळवून देतील याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर कापूस पिकामध्ये जर कमी खर्चात भरघोस उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये कापूस पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया की कोणते वाण आहेत 2024 मध्ये ते आपल्याला भरघोस उत्पादन मिळवून देतील। येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे। हवामान खात्याने नुकतेच यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार असे म्हटले आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने MID माहितीनुसार यंदा मान्सूनचे अंदमानात 2 दिवस आधी आगमन होणार। 19 मे रोजी यंदा मान्सून अंदमानात पोहोचणार। यावर्षी अंदमानात मान्सूनचे 21 ते 22 मेच्या दरम्यान आगमन होत आहे। यावर्षी मात्र 2 ते 3 दिवस लवकरच मान्सून अंदमानात पोहोचणार आहे। विशेष म्हणजे केरळमध्ये 1 जूनला आणि आपल्या महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होऊ शकते असे संकेत मिळत आहे। दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कॉटन व्हरायटी म्हणजेच कापूस वाणबद्दल 16 मे 2024 पासून कापसाचे बियाणे उपलब्ध होणार। यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज असल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्र देखील वाढणार आहे असे म्हटले जात आहे। तर आज आपण कापसाच्या टॉप व्हरायटी म्हणजे 10 व्हरायट्या कोणत्या आहेत ते आपण बागायती क्षेत्रामध्ये लागवड करू शकतो आणि भरघोस उत्पादन मिळवू शकतो। तर आपण त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढू शकते असे म्हटले जात आहे। अशा परिस्थितीत आज आपण कापसाच्या 10 व्हरायट्या याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, जी पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे आदित्य सीड्स कंपनीचे मोक्ष व्हरायटी आहे। तर मोक्ष या वाणाची देखील आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। या जातीच्या कापसाला लवकर बोंड येतात, बोंडांचा आकार आणि वजन अधिक असते, टपोरे बोंड असतात आणि जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते। तर मोक्ष या व्हरायटीची लागवड आपण बागायती क्षेत्रामध्ये करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, दुसरी जी व्हरायटी आहे ती म्हणजे राशी सीड्स कंपनीची 779। तर राशी सीड्स कंपनीची हे 779 ही जी व्हरायटी आहे ही आपण कोरडवाहू आणि बागायती भागासाठी दोन्ही ठिकाणी लागवड करू शकतो। तर कोरडवाहू आणि बागायती दोन्ही क्षेत्रासाठी ही जी व्हरायटी आहे उत्तम आहे। या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते। या जातीची जी रोग प्रतिकारक क्षमता आहे ती चांगली आहे आणि या जातीमध्ये रोगाचे प्रमाण खूप कमी आपल्याला बघायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे। तर शेतकरी मित्रांनो, बागायती क्षेत्रासाठी उत्तम ठरणारी म्हणजे तिसरी जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे मौको सीड कंपनीची म्हणजे धनदेव। तर ही व्हरायटी देखील उत्तम आहे आणि सोबतच आपण धनदेव प्लस आणि बाहुबली तसंच ह्या देखील वाणाची आपण लागवड करू शकता। बाहुबली देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे। तसेच याच्यासोबत आपण जंगी देखील लागवड करू शकता। जंगी देखील व्हरायटी चांगली आहे। तर आपण बागायती क्षेत्रासाठी अशा पद्धतीची निवड करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, जी चौथी जी व्हरायटी आहे बागायती क्षेत्रासाठी ती म्हणजे US ॲग्रो सीड्स कंपनीचे म्हणजे 7067। ही जी व्हरायटी आहे ही पण खूप चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी या व्हरायटीची लागवड केलेली होती आणि चांगल्या प्रकारचे उत्पादन देखील घेतलेले आहे। तर कापूस उत्पादक शेतकरी बांधव या देखील जातींची लागवड करू शकतात। राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल असून याही जातींपासून शेतकऱ्यांना म्हणजे भरघोस उत्पादन मिळालेलं आहे। तर ही जी व्हरायटी ही तुम्ही बागायती क्षेत्रात लागवड करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, जी नेक्स्ट व्हरायटी आहे ते म्हणजे बागायती क्षेत्रासाठी कबड्डी या व्हरायटीने गेल्या वर्षी चांगलं रेकॉर्ड तोडलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कबड्डी व्हरायटीने कोरडवाहूसाठी पण आणि बागायती साठी पण म्हणजे चांगलं उत्तम प्रकारचं म्हणजे उत्पादन दिलेलं आहे। तर ही जी व्हरायटी ही चांगल्या प्रकारची उत्कृष्ट व्हरायटी आहे। तर या व्हरायटीची देखील शेतकरी लागवड करू शकता। फक्त लागवड करत असताना अमृत पॅटर्न पद्धतीने जर लागवड जर केली तर याच्यात तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी 20 ते 21 क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे, पण तुम्ही जर अमृत पॅटर्न पद्धतीने जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला 40 ते 45 क्विंटलचा ॲव्हरेज हा मिळू शकतो। त्यासाठी तुम्ही प्ले स्टोरवरून अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, जी समोरची जी व्हरायटी आहे ती म्हणजे नुजिवडू सीड्स कंपनीची आशा। तर ही जी व्हरायटी ही देखील बागायती क्षेत्रासाठी उत्तम प्रकारची व्हरायटी आहे। चांगल्या प्रकारचं उत्पादन नुजिवडू सीड्स म्हणजे आशा या व्हरायटीपासून मिळते। तर याची देखील लागवड अमृत पॅटर्न पद्धतीने शेतकरी करू शकता। तर याचं देखील टपोरे बोंड असते आणि वजनाने
चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे, तर ह्या व्हरायटीची देखील शेतकरी निवड करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, अंकुर कंपनीची हरीश ही जी व्हरायटी आहे ही देखील बागायती क्षेत्रासाठी चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची व्हरायटी आहे। तर याचे देखील उत्पादन दर्जेदार प्रकारचे आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांनी या वाणातून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलेलं आहे। तर ही जी व्हरायटी आहे हे टपोरे बोंड आहे, वेचणे सोपे आहे, तसंच रोग प्रतिकार क्षमता चांगल्या प्रकारची आहे। तर चांगल्या प्रकारची व्हरायटी असल्यामुळे याच्यातून देखील चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळते। तर बागायती क्षेत्रासाठी शेतकरी ह्या देखील व्हरायटीची निवड करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, बागायती क्षेत्रासाठी जी नेक्स्ट व्हरायटी आहे ती म्हणजे प्रभात सीड्स कंपनीची सुपर कॉट। तर सुपर कॉट या व्हरायटीपासून अनेक वर्षापासून शेतकरी रेकॉर्ड ब्रेक चांगल्या प्रकारचं उत्पादन घेत आहे। तर ही जी व्हरायटी आहे ही रोग प्रतिकार क्षमतेसाठी अनुकूल आहे। तसेच ही जी व्हरायटी आहे ही चांगल्या प्रकारची फांद्या करणारी व्हरायटी आहे आणि टपोरे बोंड आहे, वेचणे सोपी आहे। तर या व्हरायटीतून देखील चांगल्या प्रकारे उत्पादन शेतकरी मिळू शकतात आणि अमृत पॅटर्न पद्धतीने जर अंतर घेऊन जर या व्हरायटीची लागवड केली तर नक्कीच आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकते। तर बागायती क्षेत्रासाठी तसेच कोरडवाहू क्षेत्रासाठी पण ही व्हरायटी चांगली, पण बागायती क्षेत्रासाठी ही व्हरायटी उत्तम प्रकारची आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, जी बागायती क्षेत्रासाठी उत्तम प्रकारची जी व्हरायटी आहे ती नेक्स्ट व्हरायटी म्हणजे तुलसी कंपनीची पंगा व्हरायटी। ही व्हरायटी देखील चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारची आहे। याच्यातून देखील बऱ्याच वर्षापासून शेतकरी चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पादन मिळवत आहे। ही व्हरायटी देखील वेचणे सोपी आहे, चांगल्या प्रकारची म्हणजे फांद्या करते आणि रोग प्रतिकार क्षमतेस अनुकूल आहे। तर टपोरे बोंड आहे, तर याचे देखील अमृत पॅटर्न पद्धतीने जर लागवड जर केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकते। तसेच शेतकरी मित्रांनो, जी नेक्स्ट व्हरायटी आहे ती म्हणजे सुपर टार्गेट। तर सुपर टार्गेट व्हरायटी पण चांगल्या प्रकारची आहे, बागायती क्षेत्रासाठी अनुकूल आहे आणि तसंच वेचणे सोपे आणि वजनदार आहे। तर ही व्हरायटी देखील छान आहे। तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण अशा 10 प्रकारच्या व्हरायट्या निवडून 10 प्रकारच्या व्हरायटी मी सांगितलेल्या आहे बागायती क्षेत्रासाठी। तर आपण याच्यातून चांगल्या प्रकारच्या व्हरायट्या निवड करून आपण लागवड करू शकता। तर लागवड करत असताना आपण प्ले स्टोरवरून अमृत पॅटर्न ॲप नक्की डाउनलोड करा। अमृत पॅटर्न ॲपमधून चांगल्या प्रकारची माहिती तुम्ही कापूस पिकाविषयी घ्या आणि अमृत पॅटर्न पद्धतीने अंतर घेऊन लागवड करा, म्हणजेच तुमचं उत्पादनात वाढ होईल आणि तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन नक्कीच मिळवू शकणार। धन्यवाद।